नमस्कार सर्वांना. आज आपण रोल रोटी बनवत आहोत. रोल रोटी बनवण्यासाठी रवा आणि पोहे, रवा 1 वाटी आणि पोहे अर्धी वाटी असे घेऊन तुम्ही मिक्सरला बारीक करून चवीनुसार मीठ आणि त्यात गरम पाणी घालून असं मऊ छान मळून बाजूला 5 मिनटं ठेवून द्या. आणि त्याचे छोटे छोटे चपाती करून तुम्ही असं तयार करून ठेवा, नाही तर करत तुम्ही त्या स्टफिंग भरून घेतलं तर पण चालेल. आता त्यात स्टफिंगसाठी मी जे घरी असलेली भाज्यापासून छान असे स्टफिंग तयार करून घेत आहे. प्रथम कढईमध्ये तूप किंवा बटर टाकून लसूण बारीक कट केलेले आधी छान परतून घ्या. लसूण परतून झाल्यानंतर बटाटो, तुम्ही पनीर वगैरे घालू शकता. बटाटो, ढोबळी मिरची, कांदा आणि टॅमॅटो हे सर्व घालून 2 ते 3 मिनटं फक्त वाफवून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, गरम मसाला, लाल तिखट, हळद वगैरे घालून छान 1-2 मिनटं वाफवून घ्या. वाफवून घेतल्यानंतर हे आपलं स्टफिंगसाठी रेडी करून ठेवू बाजूला. त्यात तुम्ही टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस वगैरे घालून घेऊ शकता. आणि आपण चपातीच्या वरती लेअरसाठी आपण बेसन 1 वाटी घेतलेलं आहे, दही 1 छोटी वाटी, हळद आणि चवीनुसार मीठ घालून तुम्ही हे बेटर मिक्सरला छान फिरवून घेऊ शकता. आणि त्यात ओवा 1 चमचे घालून ते बाजूला करून ठेवू. आणि आपण जे बनवून ठेवलेलं आहे चपाती, त्यात आपण थोडं वर असं चपातीने लावून दोन्ही बाजूने छान असे परतून भाजून घेऊ. तुम्ही हे अंड्याचं बटर पण करून असे चपातीला लावून देऊ शकता डब्यामध्ये. हे पहा छान किती छान लेअर आले, छान भाजून झालेलं आहे. आता तुम्ही ह्यात भाज्यांचे स्टफिंगसाठी बनवलेलं आहे ते त्यात भरून असं रोल तयार करू शकता. आणि लंच बॉक्स किंवा ब्रेकफास्ट म्हणून तुम्ही खाऊ शकता. हे पहा किती छान आपले रोल रोटी तयार झालेले आहेत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि बप्पा होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.